Good morning, student. Today we have to see problem. The length of metal plate was measured using a vernier caliper. वर्नियर कॅलिपरचा यूज करून मेटल प्लेटची लेंथ कॅल्क्युलेट केलेली आहे आणि त्या वर्नियर कॅलिपरचा लिस्ट काउंट आहे 0.01 सेंटीमीटर. द मेजरमेंट मेड हियर आलेला लेंथ आहे 3.11 सेंटीमीटर, 3.13 सेंटीमीटर, 3.40 सेंटीमीटर and 3.40 सेंटीमीटर. फाइंड द मीन लेंथ कॅल्क्युलेट करा. परत मीन ॲब्सोल्यूट एरर आणि पर्सेंटेज एरर कॅल्क्युलेट करा. तर स्टार्टिंगला आपल्याला मीन लेंथ कॅल्क्युलेट करू आपण. मीन लेंथ or it is also called as arithmetic mean value. Mean length or arithmetic mean value AM. ना डिनोट करता. A1 is equal to 3.11 centimeter. A2 is equal to 3.13 centimeter. A3 is equal to 3.14 centimeter and A4 is equal to also 3.14 centimeter. A1, A2 and A3 and A4 are the value of length. Arithmetic mean total length ची बेरीज करा. आलेले रीडिंग आहेत त्याची बेरीज डिवाइडेड बाय नंबर ऑफ रीडिंग 3.11 प्लस 3.13 प्लस 3.14 प्लस 3.14 divided by number of readings आहे 4 is equal to बेरीज करा त्याची 3.11 plus 3.14 3.11 plus 3.13 plus 3.14 plus 3.14 बेरीज करा 12 अचाला 1 1 2 3 4 5 3 6 3 3 9 3 4 12.52 बेरीज येईल 12.52 बेरीज आलेली आहे डिवाइडेड बाय 4 भागाकार करा 4 × 2 12 4 × 4 1 उरला 4 4 × 2 12 सेंटीमीटर. मीन लेंथ आलेला आहे आपल्याला 3.13 सेंटीमीटर. Next we have to calculate mean absolute error. Mean absolute error. Starting ला absolute error च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. Absolute error delta A1 is equal to absolute error definition पाहिलेली आहे. The magnitude of difference between mean value and each individual value is called as absolute error.
डेल्टा A1 इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ AM ची व्हॅल्यू आलेली आहे मीन लेंथ 3.13 मायनस A1 is 3.11 is equal to वजाबाकी करा 0.02 आलेले आहे मॅग्निट्यूड काढा 0.02 व्हॅल्यू येईल डेल्टा A1 ची Similarly, we have to calculate delta A2, delta A3 and delta A4. Delta A2 is equal to mean value minus each individual value. Mean value 3.13 minus A2 is 3.13. is equal to magnitude of subtraction क्या रहता है 0.00 is equal to 0.00 value delta A2 और डेल्टा A3 कैलकुलेट करा है डेल्टा A3 is equal to mean value minus each individual value is equal to mean value 3.13 minus A3 is 3.14 is equal to 0.01 magnitude काढा राहील व्हॅल्यू मायनस चा मॅग्निट्यूड काय काढायचा प्लस राहील 0.01 डेल्टा A3 ची व्हॅल्यू आहे आणि परत आपल्याला नेक्स्ट पाहायचं आहे डेल्टा A4 डेल्टा A4 is equal to AM minus A4 is equal to mean value 3.13 minus A4 ची व्हॅल्यू आहे 3.14 AM ची व्हॅल्यू आहे 3.13 सेंटीमीटर डेल्टा A4 is equal to minus 0.01 मॅग्निट्यूड काढल्यानंतर प्लस ही व्हॅल्यू 0.01 डेल्टा A4 ची आहे व्हॅल्यू mean absolute error the arithmetic mean of all absolute error delta A1 delta A2 delta A3 delta A4 आलेले व्हॅल्यू जे आहेत ते ह्याच्यामध्ये घ्या बेरीज करा त्याची डेल्टा mean absolute error is equal to delta A mean delta A1 plus delta A2 plus delta A3 plus delta A4 divided by 4 is equal to delta A1 is 0 point आलेली व्हॅल्यू आहे 0.2 plus delta A2 आलेला आहे 0.00 प्लस डेल्टा A3 ची व्हॅल्यू आहे 0.01 प्लस डेल्टा A4 आहे 0.01 डिवाइडेड बाय 4 बेरीज करा त्याची 2 3 4 0.04 बेरीज डिवाइडेड बाय 4
इज इक्वल टू भागाकार करा 0.01 हे आलेले आहे मीन ॲब्सोल्यूट एरर डेल्टा मीन ॲब्सोल्यूट एरर ची व्हॅल्यू आलेली आहे 0.01 सेंटीमीटर. परत विचारलेला आहे पर्सेंटेज एरर. पर्सेंटेज एरर इज इक्वल टू रिलेटिव एरर मल्टीप्लाय बाय 100. तर रिलेटिव एरर आपल्याला माहिती आहे रेशियो ऑफ मीन ॲब्सोल्यूट एरर टू अर्थमॅटिक मीन व्हॅल्यू. डेल्टा मीन ॲब्सोल्यूट एरर to arithmetic mean value am multiplied by 100. स्पष्ट करा आलेली व्हॅल्यू 0.01 मीन ॲब्सोल्यूट एरर ची आलेली व्हॅल्यू आहे 0.01 डिवाइडेड बाय मीन अर्थमॅटिक मीन और मीन लेंथ आलेली आहे 3.13 मल्टिप्लाय बाय 100 इज इक्वल टू त्याला लिहिता येईल आपल्याला 001 डिवाइडेड बाय 313 मल्टिप्लाय बाय 100 लिहिता येईल. हंड्रेड मल्टीप्लाई बाय 1 इज 100 में परसेंटेज एरर is equal to 100 divided by 313. लॉग चा यूज करायचा. भागाकार आहे भागाकारामध्ये लॉग ची वजाबाकी होते आपण पाहिलेला आहे. लॉग कसा पाहायचा log of 100 minus log of 313. कॅरेक्टर्स आपण पाहिलेल्या कशा काढायच्या नंबर ऑफ डिजिट आहे 3 नंबर ऑफ डिजिट -1 इज इक्वल टू आलेली कॅरेक्टरिस्टिक्स 1 2 3 डिजिट आहे त्याच्यातून एक वजा करा म्हणजे कॅरेक्टर्स आलेले आहे 2 आणि 10 चा 0 मध्ये पहा 0 मध्ये आहे 0 0 0 10 चा 0 मध्ये आहे व्हॅल्यू 0 0 और पेज 6 माइनस 31 चा 3 मध्ये पहा 31 चा 3 मध्ये 49 55 सॉरी कॅरेक्टर्स पाहिजे 1 2 3 डिजिट आहे 3 मधून 1 वजा करा नंबर ऑफ डिजिट -1 इज इक्वल टू कॅरेक्टरिस्टिक्स कॅरेक्टर्स आलेले 2 आणि पहा आपल्याला 31 चा 3 मध्ये 49 55 येईल आणि वजाबाकी करा 5 राहतील हाचा 1 10 मधून 6 गेले 4 राहिले हाचा 1 गेला 10 मधून 10 गेले 0 राहिले परत हाचा 1 गेला 10 मधून 5 गेले 5 राहतील परत हाचा 2 1 3 झालेले आहे 2 मधून 3 म्हणजे बार 1 राहील पॉइंट परत त्याचा अँटीलॉग बार 1.5045 अँटीलॉग पेज ऑन पेज 8 आणि 9 वर आहे 50 50 चा 4 आणि मेन डिफरन्स 5 मध्ये पहा 50 चा 4 मध्ये आहे 3192 आणि मेन डिफरन्स 5 मध्ये आहे 4 6 येईल 31 96 येईल 31 96 आता आपण पाहिलेला अँटीलॉग लॉग कसा यूज करायचा त्यावेळेस समजा इथं 0 असेल तर 0 मध्ये 1 मिसळा आणि 1 न
डाव्या बाजूने आलेल्या ह्याच्यामध्ये राईट साइडला पॉइंट द्या एक डिजिट. मात्र आता इथं आहे बार 1 किंवा -1 त्याच्यामध्ये एक ऍड करा. -1 + 1 म्हणजे 0. तर 0 आलेला आहे आणि आपल्याला देता येईल पॉइंट 0.3196. पर्सेंटेज एररची व्हॅल्यू आलेली आहे. पर्सेंटेज एरर इज इक्वल टू 0.3196% किंवा 3 डिजिट मध्ये आपण लिहित आहे 0.319%. ही आलेली व्हॅल्यू आहे पर्सेंटेज एररची. तर नेक्स्ट पॉइंट आपण नेक्स्ट स्क्रीनला पाहू.